आज आपल्याला स्वरूप भ्रम झाला आहे. तर आपण आहोत कोण? श्री चैतन्य चरितामृत सांगते, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य दास आहोत. पण आज आपण स्वतःला हे शरीर समजतो. जीव नित्य कृष्ण दास येई कथा भूले, मायार नफर हैया. नफर म्हणजे गुलाम. तर आज आपण मायेचे गुलाम होऊन बसलो आहोत. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये अजून एक श्लोक येतो, जीव नित्य कृष्ण दास येई भुली गेल. जीव हा भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे. हे ज्यावेळी तो विसरेल त्यावेळी काय होईल? येई दोषे. या दोषामुळं माया तारक गलाय बांधली आणि या दोषामुळंच मायेनं हा संसार आपल्या गळ्यात बांधला आहे. म्हणून स्वरूप भ्रम जो आहे त्यातून आपल्याला वर आलं पाहिजे, अहंकारातून आपल्याला वर आलं पाहिजे. आणि म्हणून अहंकार, ज्या ज्या गोष्टींमुळं आपला अहंकार पोषित होतो त्या त्या गोष्टी निदान आपल्यासाठी तरी प्रतिकूल आहेत. अशा प्रतिकूल गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे. हीच शरणागतीची लक्षणं श्रील भक्तिविनोद ठाकूर शरणागतीमध्ये सांगतात. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन. म्हणून प्रतिकूल गोष्टींचा त्याग करून अनुकूल गोष्टींचा स्वीकार करण्याचा संकल्प आपण बांधला पाहिजे. हरे कृष्ण.